कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण मामा, हे बघा, आपण बिन काही नाही। आदित्य बाबा, तुम्ही इथं आलात, मला समजून सांगितलं तरीही पारू तुमच्या बरोबर येणार नाही। मला माफ करा, पण आता तुम्ही इथून गेलात तर बरं होईल। अरे आदित्य बाबा, तुम्ही आणि इथं या नाही, या बसा बसा या। काही काम होतं का? काय झालं मामा? अचानक गावाकडे काम काढलं आणि इतकं महत्वाचं काम आहे का की आमच्या ब्रँड अँबॅसेडरला घेऊन चाललात तुम्ही? मामा, काय शाळेतली सहल नाही आहे की तुम्ही जायला नकार देताय? इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शन आहे, आपल्या किर्लोस्कर कंपनीशी संबंधित आहे। हा पारूच्या कामाचा एक भाग आहे मामा, कुठलाही घरगुती कार्यक्रम नाही आहे। हा पारूसाठी, आपल्या कंपनीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आईसाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे। आणि पारूच्या आयुष्यातल्या इतका महत्वाच्या दिवशी तुम्ही तिला जायला नकार देताय, काय कारण आहे मामा? त्याचं असं आहे, ते गावाकडं काम आहे माझं। हा मग खोटं बोलताय तुम्ही? खोटं बोलताना तुमची जीभ अडखळते मामा, मला खरं कारण हवंय। ते दामिनी मॅडम गाडीपाशी आले आणि त्यांनी लोक बोलत असतात काही बाई। ही पारू सतत आदित्यच्या पुढे 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 करत असते। एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा फक्त मित्र कधीच असू शकत नाही का? तुमच्या अख्ख्या खानदानाची राख रांगोळी करून टाकतील। अहिल्या वहिनी गप्प बसणार नाही, तू त्यांना चांगलं ओळखतोस, कळतंय ना? मामा, दामिनी काकूचा स्वभाव कसा आहे मी तुम्हाला वेगळं काही सांगायला नको। तिच्याशी तर मी नंतर बोलेन, पण ती जे काही बोलली आहे तुम्हाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो मामा। आदित्य बाबा, तुम्ही असे हात जोडू नका हो। पण या पलीकडे जाऊ, हे अवॉर्ड पारूसाठी, आपल्या कंपनीसाठी खरंच खूप महत्वाचं आहे। मग सहजासहजी नाही मिळत हे अवॉर्ड कोणालाही। लोक खूप कष्ट घेतात यासाठी, आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ देतात यासाठी, आणि आपल्या पारूने खूप मेहनतीने हे अवॉर्ड मिळवले। या अवॉर्डवर पूर्णपणे तिचा अधिकार आहे। मामा, तुम्हाला तर अभिमान वाटला पाहिजे हो। मग या फंक्शनला पारू येतीये। नाही, कसं आहे ना आदित्य बाबा, पारूला ना असा मोठमोठ्या लोकांमध्ये उठाई बसायची सवयच नाहीये ना। ती अशी पावरून जाईल, गांगरून पावरून। मग हे काय मी तुम्हाला वेगळं सांगितलं पाहिजे का? पैशाने आणि घातलेल्या कपड्यांनी माणूस मोठा होत नसतो। पारू शिकली नसली तरी तिला माणसं कळतात। आपल्या ब्रँड अँबॅसेडर कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही बघितलं ना, पारू किती आत्मविश्वासाने जगासमोर आली होती। मग तुम्ही नका काळजी करू, पारू खरंच चुकणार नाही, आणि काही झालंच तर मी आहे ना। आदित्य बाबा, म्हणजे लोकांनी काही बोलावं,
चर्चा करावी असं मला नाही वाटत. पारूच्या बाबतीत जे काही घडले हे समजा तुम्हाला माहिती आहे. 2 वेळेला तिचं लग्न होता मोडलंय हो. मग तिच्या हातनं काही चुकू नये एवढंच मला वाटतं. तू पारूच्या हातनं चूक होईल असं का वाटतं तुम्हाला? तुमचा विश्वास नाहीये त्याच्यावर? नाही, पारूवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. मग झालं तर. पण माझी पारू ना साधी भोळी आहे. गावाकडनं इकडे आली, तुमच्या मोठ्या लोकांबरोबर वावरली. आईले मॅडमनी तिला आपलंसं करून घेतलं, पोरीसारखा जीव लावला. तुम्ही तिला ब्रँड अँबॅसेडर केली. म्हणजे हे समजा जरी ठीक असलं ना तरी शेवटी काय केलं तरी ती नोकरच हो. एका ड्रायव्हरची पोरगी आहे. हे तिने विसरू नये. कायम तिने आपली पायरी लक्षात ठेवावी ना, असंच मला वाटतं. पारू तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीही वागणार नाही, मला खात्री आहे. आणि मामा, मी घेईन त्याची काळजी. मी तुम्हाला शब्द देतो, आय प्रॉमिस. तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास आहे ना, का नाहीये? नाही आदित्य बाबा, तुम्ही असं बोलू नका. तुम्हाला वाटतंय पारूनी ह्या फंक्शनला यावं? हो, मग तुम्ही घेऊन जातील. तुम्ही या गोष्टी करता परवानगी मागायला इथं आलात, यातच तुमचा मोठेपणा आहे. मी जर का चुकून तुम्हाला काही बोललो असेल तर मला माफ करा. मामा, बस माफी वगैरे मागू नका. आणि मी इथे तुमच्या मुलीसाठी परवानगी घ्यायला नाही आलोय, आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरला न्यायला आलोय. ओके, काळजी करू नका. येस ब्रो, तू ग्रेट आहेस. तू ग्रेट आहेस बस. अरे त्या मारुती मामांना पटवलंच. हा, ते नाही म्हणणारे ते मारुती मामा, ते तयार झाले पारूला अवॉर्ड फंक्शनला पाठवायला. नाही, तरी जेव्हा तू तावात निघून गेलास ना, तेव्हा मला शंका आलीच होती की हा कुठे चाललाय, काय करायला चाललाय. बघितलं पाहिजे तर तू हे करायला चाललेला. आणि काय रे, जेव्हा मी तुला सांगितलं की ती अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येत नाहीये, तेव्हा किती नॉर्मल रिॲक्ट झालास की हा ठीक आहे, असेल तिचं काहीतरी काम. मग आणि जेव्हा मी तुला म्हटलं की पारू जाणार नाही अवॉर्ड फंक्शनला, तेव्हा किती शॉक झालास. पळत तिथे निघून गेलास. कळतंय मला, तुला माहितीये तू जो हा काही कन्सर्न दाखवतोस ना, त्याचा अर्थ काय होतो? काय रे, काय अर्थ होतो या सगळ्याचा? सांग बघू. हा, काय रे, काय म्हणतात? अरे सांग ना. दादा आलाच नाही का? दरवाजा इतके वेळ स्वतःशीच बोलतोय मी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.